घरांचं नुकसान, हे जमीन वाहून गेली, काही जमीन तर खरडून नाही, पार त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कापून घेऊन गेली जमीन प्रवाह. त्या मी सीना नदीच्या इथे गेलो होतो, कारंजा गावामध्ये, धाराशिवमध्ये परिस्थिती अतिशय वाईट होती. तुम्ही मला बोटीमध्ये पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. मला आधी कार्यकर्ते म्हणाले 40-50 घरं अजून पाण्याखाली आहे. मी NDRFला सांगितलं बोट खाली घ्या, बोटीतून मला तिकडे जायचं. आणि बोटीतून हा एकनाथ शिंदे तिथं पोहोचला, त्या लोकांना भेटला, त्यांची परिस्थिती पाहिली, अतिशय विदारक भयानक संकट होते. आणि म्हणून काल आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतला की शेतकऱ्यांना मदत, भरीव मदत या ठिकाणी होईल. त्यांचा संसार उभा राहायला पाहिजे. त्यांची दिवाळी काळी होणार नाही, काळी होऊ देणार. आणि आज काल देखील गृहमंत्री अमित शाह साहेब आले शिर्डीमध्ये, नगरमध्ये कार्यक्रम होते. त्यांना देखील आम्ही तिघांनी विनंती केली की यावेळेस केंद्राची देखील आपल्याला मदत लागेल, संकट मोठा आहे. प्रधानमंत्री मोदीजींना देखील आपण निवेदन पत्र दिलंय, मुख्यमंत्री स्वतः गेले, आमच्या सगळ्यांचं निवेदन आम्ही दिलंय. म्हणून जेव्हा जेव्हा संकट मोठं, त्यावेळी राज्य सरकार तर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहीलच, आणि केंद्र सरकार देखील पूर्णपणे पाठीशी उभं राहील. अशा प्रकारचं काम आपण करूया. आणि म्हणूनच आपण निर्णय घेतला की शेतकऱ्यांना यावेळी दिलासा देण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण केलं पाहिजे. आणि म्हणून त्याचबरोबर